समोरच्या भागामध्ये कसं आहे शिंदेसाहेब, आदिवासी भागामध्ये तो जो भाग आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पहिल्यापासूनच आहे. आणि या परिसरामध्ये अजितदादा पवार असतील, आमचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील, यांनी या भागामध्ये एक विकासाची गंगा, एक मॉडेल जे तयार केलेले आहे ते आमच्या ह्या म्हणजे पश्चिम पट्ट्यातील 65 गावांमध्ये, नुसतं म्हणजे आमच्या तांबे बारोमध्येच नाही तर 65 गावामध्ये अतुल शेठ बेनके आणि अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली एक विकासाचं मॉडेल या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे चालू आहे. काय म्हणजे कोट्यावधी रुपयाची कामं ज्या ज्या एरियामध्ये तुम्ही जाल, मग वर आंबे आतवीसला गेलात किंवा इकडं आमच्या घाटघर परिसरात जरी आला, तिकडे कोपऱ्या मांडीला गेला तरी कोट्यावधीची कामं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत म्हणजे सध्या चालू आहेत. आता माझं तर म्हणणं आहे, मी नेहमी लोकांना सांगतो आहे, विकास आणि प्रगती जर बघायची असेल तर आमच्या तांबे बारो मतदारसंघामध्ये कोणी येऊन ते बघायचे. आज माझ्या गावामध्ये 33 ते 35 कोटी रुपयाची कामं चालली आहेत. मी अनेक वेळा सांगायचो की बाबा विकास आणि प्रगती जर बघायची असेल तर माझ्या घाटगीर गावालाही भेट द्या. तिथं आज जर तुम्ही गेलात तर तुम्ही बघितलं तर रस्तासुद्धा 31 कोटी रुपयाचा, म्हणजे जुन्नरपासून तर नाणेघाटाच्या पर्यंत तुम्ही दारात जरी गेला तर त्या कोणाच्या प्रयत्नातून तो झालेला आहे नेमका, म्हणजे विद्यमान आमदार की माजी आमदार? नाही, माजी आमदार माजी आमदार अतुल शेठ बेनके किंवा अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून ते काम झालेले. माझ्याकडे आउटपोस्ट आहे, इंगळून आहे, तुमचं मड आहे आणि घाटघर आहे. 88 लाख रुपयाची कामं सध्या चालू आहेत. या सगळ्या कामाचा नक्की माईंना फायदा होईल असं वाटतंय.